एक धक्कादायक बातमी मुंबईतून। मुंबईमध्ये पायधुनी या ठिकाणी अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला गेला। या प्रकरणी आरोपीला अटक केलेली आहे। आरोपीला 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। इस्लाम परवेज असं या आरोपीचं नराधमाचं नाव आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी जय पवार आपल्या सोबत जोडलेले आहेत। जय, नक्कीच जगदीश, खरं तर काल भर दुपारच्या सुमारेस आपण पाहू शकतो की पायधुनी परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली। त्यामध्ये 7 वर्षाच्या चिमुकलीवरती लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आणि जो आरोपी आहे त्या आरोपीला आता पोलिसांकडनं ताब्यात घेण्यात आलं आहे। काल रात्री उशिरा त्याची मेडिकल तपासणी केली गेली आणि यानंतर आता आज त्याची सुनावणी पार पडली आणि या दरम्यान महत्त्वाची अपडेट या ठिकाणी समोर येते आणि ते म्हणजे की 18 तारखेपर्यंत या आरोपीला आता पोलीस कोठडी सुनावण्यात आली। त्यामुळे आता 18 तारखेपर्यंत मुंबई पोलिसांच्या माध्यमातून पायधुनी पोलीस स्टेशन या ठिकाणी या आरोपीची आणखीन तपासणी ही केली जाणार आहे। खरं म्हणजे आरोपी हा मूळचा झारखंडचा असून 35 वर्षाचा हा आरोपी आहे आणि आता सध्या हा पोलिसांच्या ताब्यात आहे। त्यामुळे या आरोपीला आता 18 तारखेनंतर आणखीन काही शिक्षा सुनावली जाणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। कारण जे स्थानिक नागरिक होते त्यासोबतच त्या पीडित महिलेचे जे कुटुंबीय होते त्या कुटुंबांच्या माध्यमातून सुद्धा एक मागणी केली जाते, ती म्हणजे की या आरोपीला कुठेतरी फाशीची शिक्षा व्हावी, कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली जाते आणि त्यामुळे आता फास्ट ट्रॅकवरती ही केस पुढे नेण्यात यावी अशी सुद्धा मागणी केली गेली। त्यामुळे आता 18 तारखेपर्यंत पोलिसांच्या माध्यमातून तपासणी केली जाणार आणि यामधून 18 तारखेला जी सुनावणी होणार त्यामधून प्रमुख शिक्षा ही त्या आरोपीला काय दिली जाते हे पाहणं फार महत्त्वाचं राहणार आहे। ठीक आहे जय, तुम्ही जोडलेले राहा। बातमी